मंडळी, तुम्ही मँगो कुल्फी बऱ्याच प्रकारची खाल्ली असेल, पण आजचा जो हा प्रकार आहे हा अतिशय सोपा आणि तितकाच यम्मी असा हा प्रकार आहे। मस्त स्टफ अशी मँगो कुल्फी आहे आणि ती कशी बनवायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध। तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता, मी ते कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे, पण शक्यतोवर आपल्याला इथे म्हशीचेच म्हणजेच घट्ट दूध वापरायचे आहे। दुधाला छान अशी इथे एक उकळी आलेली आहे। दुधाला उकळी येईपर्यंत आपण दूध जे आहे हे अगदी हाय फ्लेमवर ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर मात्र हे अगदी मंद आचेवर आपल्याला आटू द्यायचं आहे। यात मी अगदी थोडं इथे केशर घातलेलं आहे। केशरमुळे छान असा रंगसुद्धा येईल आणि छान स्वादसुद्धा येईल। तर आता हे दूध मी छान इथे आटवून घेणार आहे। मस्त हे दूध मी अर्धा इथे आटवून घेणार आहे। बघू शकता दूध अगदी व्यवस्थित आटलेलं आहे। त्यामध्ये मी इथे थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे चॉप करून। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार साखर टाकलेली आहे। मी अगदी इथे 1/4 कप छोटी वाटी जी होती तेवढीच वाटी मी इथे साखर टाकलेली आहे। त्यानंतर जेवढी वाटी साखर टाकली तेवढंच वाटी मी इथे दूध पावडरसुद्धा टाकलेलं आहे आणि याला 5 ते 10 मिनटं छान असं इथे उकळा येऊ दिलेलं आहे। आणि दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित घट्ट असं दूध झालेलं आहे। केशराचा रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे। दूध सध्या खूप गरम आहे आणि व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे। तर दुधाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजेच रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे काही आंबे घेतलेले आहेत। अगदी गोड चवीचे आंबे आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचे आहे। तर वरून जे आहे हे आंबे मी फक्त थोडे इथे कापून घेणार आहे। दरवर्षी आंब्याच्या सीझनमधली ट्रेंडिंग रेसिपी ही असते यूट्यूबवरची। तर यावर्षी मी सुद्धा ठरवलं की ही रेसिपी आपण सुद्धा करून बघूया आणि खरंच तेवढीच यम्मी आणि खूप सोपी सुद्धा आहे बनवायला। तर यातली आपल्याला फक्त सीड इथे काढून घ्यायची आहे। हे थोडंसं ट्रिकी काम आहे, सीड इथे वेगळी करून घेणे। त्यासाठी मी काय करते केलं आहे की चाकूनी सीड जी आहे ती साईडनी आधी संपूर्णपणे मोकळी करून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला बाहेर काढायला सोपं होईल। तर असं चाकूनी त्याला आतमध्ये टाकून पूर्णपणे असं त्याला मोकळं करून घ्यायचं। आणि इथे काय केलं मी की आपला जो चिमटा असतो पापड भाजायचा तो मी इथे यूज केलेला आहे, पण त्याचा इथे काहीही उपयोग झालेला नाही आहे, कारण चिमट्याने मला सीड बाहेर काढायला जमलं नाही। त्यापेक्षा मी इथे हाताने अगदी सीड व्यवस्थित बाहेर काढून घेतलेली आहे। अलगद अशी सीड हाताने निघालेली आहे। तर अशा प्रकारे सगळे आंबे जे आहे त्यातला मी इथे सीड इथे बाजूला काढून घेतलेले आहे आणि मोकळे करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही दूधसुद्धा पूर्णपणे व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर अजूनच ते घट्ट झालेलं आहे, अगदी रबडीसारखं घट्ट झालेलं आहे आणि चवसुद्धा खरंच खूप अप्रतिम झालेली होती। आता हे जे आपण आंबे जे होते हे आपल्याला इथे स्टफ करून घ्यायचे आहे। तर यात जेवढं बसेल तेवढंच आपल्याला हे मलाईदार रबडी जी आहे यात छान फिल करून घ्यायची आहे। थोडं इथे जर टॅप करून घ्यायचं म्हणजे हे जे आहे दुधाचं मिश्रण किंवा रबडी जी आहे ते अगदी खालपर्यंत जाईल। तर अशा प्रकारे मी सगळे आंबे जे आहे हे फिल करून घेतलेले होते आणि आपण जे वरचं त्याचं टोक काढून घेतलेलं होतं त्याने मी इथे तो आंबा जो आहे तो बंद करून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये त्याला इथे बेस म्हणून ठेवून घेतलेला आहे। तर सगळे आंबे इथे मी आता एक एक करता सगळे भरून घेणार आहे व्यवस्थित। मला दुसरासुद्धा दाखवते, त्यात जेवढं बसेल तेवढं टाकायचं म्हणजे छान अशी चव येते। आंबे आता इथे सर्व भरून झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर कोण प्लास्टिक रॅप असेल किंवा क्लिंग रॅप जर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा याला छान असं टाईट रॅप करू शकता, किंवा नसेल तर ॲल्युमिनियम फॉईलने आपल्याला हे पूर्ण असं रॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं वरचं टोक जे आहे ते आपल्या इथे यापासून वेगळं होणार नाही। सगळे आंबे जे आहेत ते मी इथे ॲल्युमिनियम फॉईलनी सील बंद करून घेणार आहेत आणि याला रात्रभर किंवा 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये छान असं सेट होण्याकरिता ठेवून देणार आहे। आणि अशा प्रकारे संपूर्ण आंबे मी इथे सील करून घेतलेले आहे आणि आता आपण याला दुसऱ्या दिवशी बघूया फ्रीजरमध्ये सेट झाल्यानंतर। तर बघा दुसऱ्या दिवशी मी ते काढून दाखवते तुम्हाला। मस्त आंबे सेट झालेले आहे आणि सध्या मी इथे फक्त 2 आंबेचे तुम्हाला दाखवते आहे। हे आंबे जे आहे हे आपल्याला इथे पिलरनी पील करून घ्यायचे आहे, पूर्ण याची वरची साल जी आहे ही पूर्णपणे काढून घ्यायची आहे। आणि आता आपण इथे कट करून बघूया। खूप मस्त अशी ही कुल्फी तयार झालेली आहे, मँगो स्टफ कुल्फी। एकदा तरी नक्की करून बघा, मस्ट ट्राय अशी रेसिपी आहे, खायला तेवढीच यम्मी लागते। आणि आंब्याच्या सीझनमध्ये आमरस न खाता त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा आपण झाल्याच पाहिजे।
तरच आपल्याला कळेल की आंब्याच्या रेसिपी किती छान लागतात त्या. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्यांना अशी छान अशी रेसिपी बनवता येईल. बघा किती सुंदर अशी आपली मँगो स्टफ कुल्फी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन छान यम्मी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.